शेतकरी मित्रांनो, पाठीमागे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं कपाशी जमलेली आहे. गेल्या वर्षी माझ्या स्वतःच्या शेतातली कपाशी. तर हे आहे दादालाड तंत्रज्ञान. तर दादालाड तंत्रज्ञान म्हणजे काय? तर शेतकरी मित्रांनो, 2 ओळीमधलं अंतर 3-3.5 फूट किंवा 2.5 फूट ठेवायचंय. 2 झाडामधलं अंतर 1 फूट ठेवायचं आणि त्याच्या ज्या काही गळफांद्या आहेत त्या गळफांद्या कट करायच्या. आता गळफांद्या का कट करायच्या आहेत? ती दाटी कमी करण्यासाठी. ज्या काही गळफांद्या असतात त्या आपल्या वरचं ज्या फळफांद्याचं अन्नद्रव्य 50 ते 60% घेतात, त्याच्यामुळे वरची बोंड भरत नाही आणि आपल्याला जो निकृष्ट दर्जाचा वरचा कापूस मिळतो आणि त्याचं वजन आपल्याला मिळत नाही. आणि त्याचप्रमाणे जर आपण जास्त अंतरावर जर कपाशी पिकाची लागवड केली तर 7 ते 8 हजार झाड पर एकरला बसतात. परंतु जर दादालाड तंत्रज्ञानाने खरं जर आपण कापूस पिकाची लागवड केली तर पर एकरला 14 ते 15 हजार झाडं बसतात. आणि एका झाडाला सरासरी 25, 30, 35 जरी बोंड लागले तरी पर एकरला आपल्याला 15 क्विंटल चावरेज शक्य होतं. गेल्या वर्षी मी 17 क्विंटल चावरेज घेतलेलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करणं आहे? गळफांद्या कट करणं. आता गळफांद्या करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने जे काय सिकेटर असतात त्या सिकेटरचा वापर करू शकता. जर तुम्हाला दादालाड तंत्रज्ञानाचा जर वापर करायचा असेल किंवा दादालाड तंत्रज्ञानाचा अवलंब करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला गळफांदी कट करणं गरजेचं आहे. गळफांदी करण्यासाठी आपल्याकडे हे सिकेटर अवेलेबल आहे. महाराष्ट्राच्या कोणीही कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला 250 रुपयात सिकेटर मिळणार आहे. जर तुम्ही आपल्याला फॉलो केलं आणि ही रील जर 5 जणांना शेअर केली तर फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हे सिकेटर मिळणार आहे. 2 सिकेटर घेतले तर 350 ला मिळणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर काय करायचं? स्क्रीनवर जो नंबर आहे त्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा किंवा www.bondreagritech.com या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. जर तुम्ही ही रील 5 जणांना शेअर केली तर फक्त हे जे काही सिकेटर आहे हे 200 रुपयाला मिळणार आहे आणि 2-350 ला. जर आपल्याला तुम्ही फॉलो आणि शेअर नाही केलं तर हे जे सिकेटर आहे ते तुम्हाला 250 रुपयाला मिळणार आहे. त्यासाठी लगेच आपल्याला फॉलो करून घ्या आणि अशा शेती संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपलं पेज फॉलो आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.